37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबादच्या 10 ठळक घडामोडी। धाराशिव उस्मानाबाद जिल्हा नियोजन निधीचा दिलेली स्थगिती ही तात्पुरत्या स्वरूपाची असून ती उठवली जाईल असे पालकमंत्री यांनी केले स्पष्ट। कळंब येरमाळा रस्त्यावर हिट अँड रनची घटना, अज्ञात वाहनाने धडक देऊन एक जण ठार, कळंब पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद, चालक झाला पसार। सर्व खाजगी शिक्षण संस्थांची चौकशी करून रोड रोमियोचा सैराचार बंद करण्यासाठी कळंबवासीय पालक व जनतेने केली पोलीस प्रशासनाकडे मागणी। तुळजापूरच्या धर्तीवर जिल्हा शासकीय निमशासकीय कार्यालयीन गुटखा मावा, बहादर व भिंतीचे कोपरे रंगविणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, झुंजार SC 37 न्यूज चॅनलची मागणी। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात चोऱ्याचे प्रमाण वाढले, पोलीस गस्त वाढविण्याची व नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज। तुळजापुरातील बायपास रोड लगत असलेल्या पडक्या विहिरीमध्ये एक अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळले, उडाली खळबळ, तुळजापूर पोलिसांचा तपास सुरू। शक्तिपीठ मार्ग कोणाच्या भल्यासाठी व कोणाच्या हट्टापायी केला जातोय? आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात आक्रमक होऊन केला सवाल। पवनचक्की प्रकरणातील तांदुळवाडी येथील शेतकरी यांना उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी उसाने झोडपले। आमदार कैलास पाटील, अमित देशमुख, नाना पटोले यांनी सरकारला धरले धारेवर, यानंतर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची। परभणी येथील पोलीस कोठडीतील मयत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूशी सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे औरंगाबाद संभाजीनगर उच्च न्यायालयाचे आदेश। बाळासाहेब आंबेडकर व सोमनाथच्या आईच्या लढ्याला आले मोठे यश। फेसबुक खात्यावरून उस्मानाबाद धाराशिव शहरातील युवकाला ₹1.25 लाख रुपयाचा गंडा लागला, आरोपीचा तपास पोलिसांनी केला सुरू। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC 37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।